नमस्कार. पोहे उपमा खाऊन कंटाळा आला आहे. चला तर मग आपण 2 पदार्थापासून चटपटीत नाश्ता बनवू, अगदी 10 मिनिटात पटकन. त्यासाठी आपण 1 वाटी पोहे घेतले आहेत. पोह्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 5 मिनिटासाठी ठेवायचे आहे. आता आपले पोहे चांगले भिजले आहेत. 5 मिनिट झालेले आहेत. त्याला मिक्सरच्या भांड्यात घालू. 1 वाटी पोहे आहेत तर 1 वाटी रवा घेऊ. त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे. पाऊण वाटी दही घालू आणि 2 मिरचीचे तुकडे आणि थोडं अद्रक घालूया. आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. याच्यात पाणी घालायचं नाही, नंतर पाणी घालायचे. यांची खूप पातळ करायचे नाही, इडलीसारखे पीठ करायचे आहे. यात आपण आता काळी मिरी पूड म्हणजे ब्लॅक पेपर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेऊ. बॅटर आपलं एकदम छान झालेलं आहे. 1 चमचा तेल घालू. तेलामुळे कोरडा असा नाश्ता बनत नाही. तेल घातलं की चांगला होतो. अर्धा चमचा पिठी साखर ते पण आपण मिक्स करून घेऊ. आणि अर्धा चमचा खायचा सोडा घातला आहे. त्यात अर्धा चमचा लिंबू घालायचं. तुमच्याकडं जर इनो असेल तर इनो पण वापरू शकता. माझ्याकडे इनो नाही म्हणून मी खायचा सोडा आणि त्यात थोडा लिंबू पिळला आहे. आता आपण एका ताटाला तेल लावून घेऊ. त्यात हे बॅटर ओतू. गॅसवर मी कढई पाणी घालून गरम होण्यासाठी ठेवले आहे. याच्यावर काश्मीरी लाल तिखट थोडे घालू. याच्यामुळे पदार्थ दिसायला पण छान लागतो, चवीला पण छान लागतो. आता आपण पाणी उकळलेलं आहे त्यात हे बॅटर ठेवू आणि वरून पॅक झाकून घ्यायचे आहे. हे बॅटर 15 मिनिटासाठी ठेवायचे आहे. आता आपला पदार्थ तयार झाला आहे. त्याला आपण काढून घेऊ. हा पहा किती छान जाळीदार बनला आहे. त्याचे आता आपण काप करून घेऊ. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा. तुम्ही हा पदार्थ बनवला की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण याचे समोशासारखे काप बनवून घेऊ. हा बघा एकदम किती स्पंजी छान झाला आहे. जाळी पण किती भरपूर छान झाली आहे. एकदम कुरकुरीत नवीन पद्धतीचा हा आपला नाश्ता तयार झाला आहे. गॅसवर एक पॅन ठेवू. त्याच्यात 2 चमचे तेल घालू. तेल सगळीकडे पसरून घेऊ. त्यावर सगळीकडे पसरून मोहरी टाकू. थोडे जिरे टाकायचे आहेत. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहे. जिरे तडतडले की वरून थोडी तीळ घालून घेऊ आणि त्याच्यावर आपला हा नाश्ता परतून घेऊ. कढीपत्त्यामुळे पण स्वाद छान लागतो म्हणून कढीपत्ता पण घालायचा आहे. आता त्याच्यावर हे पीस सर्व ठेवून घेऊ. जितके बसतील तितके ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता याला आपण दुसऱ्या बाजूनं पण पलटून घेऊ. दोन्ही बाजूने चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहे. अगदी कमी तेलात हा होणारा पदार्थ आहे आणि अगदी झटपट 10 मिनिटात बनतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.